जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, 2026 सालचे 4 महिने आता संपलेले, 5व्या महिन्यामध्ये आपण प्रवेश पण केलेला आहे आणि ह्या नवीन वर्षामध्ये खूप जणांनी स्टॉक मार्केटबद्दल संकल्प केले असतील। काही जण म्हणत असतील की मला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टिंग करायची, ती इन्व्हेस्टिंग मी कशा पद्धतीने केली पाहिजे त्याबद्दल मला शिकायचं, किंवा काही जणांना असं वाटत असेल की मला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची आहे, तर ते ट्रेडिंग मी कशा पद्धतीने शिकलं पाहिजे, असा निश्चय सर्वांनीच केलेला असणार आहे। मग तो निश्चय जर तुम्ही केलेला असेल, त्याच्या तयारीला पण तुम्ही लागलेले असणार। पण आपल्याकडून स्टॉक मार्केट शिकताना काही चुका पण होत असतात, त्यामध्ये खूप जणांचा गोंधळ पण होत असतो की मी स्टॉक मार्केटला शिकू कसं, त्यामध्ये इन्व्हेस्टिंग करू कसं, ट्रेडिंग करू कसं, मी कोणत्या चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नकळत आपल्याकडून चुका होऊन जात असतात। मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये हीच चर्चा करणार की मला जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर मी कोणत्या चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे, मी स्टॉक मार्केटचा कोणता क्लास केला पाहिजे। चुकीने मी अशा क्लासमध्ये तर ॲडमिशन नाही घेतलं की जिथे फक्त मी पैसा देतो आहे पण मला शिकायला काहीच मिळत नाही आहे। अशा खूप जणांकडून चुका होत असतात। किंवा जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असेल, खूप जणांना घाई असते की ट्रेडिंग मला शिकायचं तर माझा पहिल्या दिवसापासूनच पैसा बनला पाहिजे, असं पण काही जणांना वाटतं। म्हणजे ट्रेडिंगमध्ये पण ते फेल होत असतात आणि इन्व्हेस्टिंगमध्ये पण ते फेल होत असतात। चुका प्रत्येकाकडून होत असतात, त्या आपण सुधारल्या पाहिजे। ठीक आहे, मग या ठिकाणी एखादा बिगिनर पण असू शकतो, म्हणजे ज्याने स्टॉक मार्केटमध्ये आत्ताच सुरुवात केलेली असेल, किंवा अशा पण व्यक्ती असू शकतात की त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये जवळजवळ 3-4 वर्ष घालवलेली आहेत, पण त्यांना ते स्टॉक मार्केट समजलंच नाही, ते स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिटेबल नाही, त्यांना इन्व्हेस्टिंग करता येत नाही किंवा त्यांना ट्रेडिंग पण करता येत नाही। मग ह्या विषयाचीच आपण आजच्या दिवशी इथे चर्चा करणार, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। मी व्हिडिओला काही लेंदी बनवत नाही, जर चुकून माझ्याकडून लेंदी झाला तर नक्की बघण्याचा प्रयत्न करा। चांगल्याच गोष्टी त्या व्हिडिओमध्ये असणार। आणि जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला पण नक्की ते सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ दिलेलं बेल आयकॉनचं बटन जे असतं ना, त्यावरती पण तुम्ही हिट करायचं आहे, जेणेकरून जो पण व्हिडिओ मी अपलोड करत असतो ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत असतं। आणि अगदी बेसिकपासून जर स्टॉक मार्केट शिकायचं असेल तर आपला दीपटेक प्लॅटफॉर्म जो आहे ना, इथे पण क्लास चालतात। जवळजवळ कालावधी मोठा असतो, आपला क्लासचा कालावधी मोठा असतो, आपण स्टेप बाय स्टेप शिकत जात असतो। आणि मी नेहमी सर्वांना सांगत पण असतो की आपला हा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असेल, तुम्हाला इथे वर्गामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर शिकण्यासाठी या फक्त, कारण की जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हाच तुम्हाला स्टॉक मार्केट समजेल। आणि स्टॉक मार्केट समजणं फार महत्त्वाचं असतं। बहुतेक जण 1-1 महिन्याचे क्लास करतात, मोठी फीस पण देत असतात, पण शिकायला काहीच मिळत नाही। तर ज्यांना कोणाला शिकायचं असेल, शिकण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येऊ शकतात, काही अडचण नाही आहे। तर येणाऱ्या 1 महिन्यामध्ये मग आपला नवीन वर्ग चालू होतो आहे, त्याची ॲडमिशन प्रोसेस आता येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये चालूच होईल। त्याची माहिती पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच देणार। ज्यांना शिकायचं असेल वेलकम, तुम्ही येऊ शकता। ठीक आहे, चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आता ह्या 2026 वर्षामध्ये 4 महिने तर झाले, आता मे महिन्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। आता मी 2 भागामध्ये व्हिडिओला इथे कवर करतो आहे। एक तर आपण स्टॉक मार्केटला कसं शिकलं पाहिजे आणि तुमच्याकडून होणाऱ्या चुका, तुम्ही स्टॉक मार्केट शिकत असताना कशा चुका करत असतात, त्या चुकांना पण आपण इथे बघणार। आणि ते शिकायचं कसं, स्टॉक मार्केट ते शिकायचं कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। खूप जणांचा गोंधळ उडतो आहे मित्रांनो। बहुतेक जणांना वाटतं की स्टॉक मार्केटमध्ये आलो की मी पहिल्या दिवसापासूनच प्रॉफिट बनवलं पाहिजे, त्या उद्देशाने ते स्टॉक मार्केटमध्ये येत असतात। पण स्टॉक मार्केट तसं नसतं। स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर लाँग टर्म व्ह्यू ठेवा, मोठा कालावधी ठेवा, नक्कीच चांगलं वेल्थ क्रिएशन त्या ठिकाणी होत असतं। ते कसं होतं ते पण मी तुम्हाला सांगेलच। तर आपण सुरुवात पहिले तुम्ही काय चुका करत असता स्टॉक मार्केट शिकत असताना, त्याच्यामुळे तुमचा गोंधळ उडतो फार मोठा, ते आपण इथे टप्प्याटप्प्यात बघणार। आता प्रत्येकाला काय वाटतं की मला स्टॉक मार्केट शिकायचं आहे ना, तर मी एखादा क्लास जॉईन केला पाहिजे। पहिलं तर आपण क्लासवरती येऊ, मी एखादा क्लास जॉईन केला पाहिजे। आणि खूप जणांना असं वाटतं पण की मी जो क्लास जॉईन करतो आहे ना, तो असा असायला हवा की माझं पहिल्या दिवसापासूनच इथं प्रॉफिट बनलं पाहिजे, फर्स्ट दिवसापासूनच। तर मित्रांनो, स्टॉक मार्केट शिकण्यासाठी प्रोसेस फार मोठी असते, तिथे कालावधी खूप मोठा जात असतो आपला। स्टॉक मार्केटचं नॉलेज असं असतं ना की ते संपणारं नसतं। म्हणजे आपण प्रत्येक दिवसाला काही ना काही गोष्ट शिकत जाऊ, आपण म्हातारे होऊ तरी पण आपण याच्यामध्ये शिकत जाणार। मग आता ते स्टॉक मार्केट समजण्यासाठी आपला काही वेळ तर जाणारच आहे। तुम्ही जर म्हणत असाल की एखादे सर आहेत, समजा ठीक आहे, एखादे सर आहेत, ते क्लास कंडक्ट करतात आणि 1 महिन्यामध्ये पूर्ण मार्केट शिकून देत असतात, समजून चालायचं काहीतरी गडबड आहे तिथे। कारण की 1 महिन्यामध्ये आपण
शेअर मार्केटला शिकू शकत नाही. तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्हाला काय वाटतं आहे याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की द्या, जे पण व्हिडिओ बघताय, की तुम्ही एका महिन्यामध्ये स्टॉक मार्केटला शिकू शकतात का? उत्तर नक्की आलं पाहिजे कॉमेंटमध्ये. ठीक आहे. मग तुम्ही पहिल्या दिवसापासूनच ही अपेक्षा का करायची की माझं स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट बनलंच पाहिजे? तर ते शक्य नसतं. मग तुम्ही काय करतात? तुमच्याकडून काय चूक होत असते? मग तुम्ही असे कोर्स शोधतात, असे क्लास शोधतात तुम्ही की ज्या ठिकाणी त्याचा कालावधी कमी असतो. मग तुम्ही म्हणतात एक सर आहेत, ते 6 दिवसांचं ट्रेनिंग देतात, आम्हाला ट्रेडिंग शिकवतात, आम्ही ताबडतोब इथे पैसा बनवायला लागू. मग तुम्ही ते क्लास जॉईन करतात. कोणी म्हणतं एक सर आहेत, 15 दिवसांचा क्लास असतो त्यांचा, फीज मात्र बघा कशी, कोणाची 40,000 असते, कोणाची 50,000. 15 दिवसाचा क्लास म्हटला की इथे काही वेळेला 50,000 रुपयांची फीज असते. मग तुम्ही काय म्हणतात, काही अडचण नाही, मी 50,000 रुपये देतो, पण मला ते 15 दिवसामध्ये इथे स्टॉक मार्केट शिकून देणार. मग तुम्ही मोठा पैसा इथे मोजताय जो तुमच्या कष्टाचा असतो. मग सर्वात पहिले हे लक्षात ठेवायचं की जिथे कोर्सचा कालावधी कमी, तिथे तुम्हाला काय शिकायला मिळणार? तुम्ही मला सांगा की 15 दिवसामध्ये जे स्टॉक मार्केट काही जणांना 10 वर्ष समजलं नाही, ते तुम्हाला 15 दिवसात, 6 दिवसात किंवा एका महिन्यामध्ये कसं समजेल? कसं समजणार ते? हे तर शक्यच नाही आहे. मग ती गोष्ट होऊच शकत नाही. मग तुम्ही काय केलं पाहिजे? असा क्लास शोधा की तिथं तुम्हाला शिकायला मिळतं काहीतरी. ठीक आहे. आजूबाजूचे काही जण असतील, त्यांना विचारा, एखादा क्लास आहे का तुम्हाला बेसिकपासून शिकवतो? कारण की तुम्ही इथे बिगिनर असणार. तुम्ही इथे काय असणार? बिगिनर असणार. तुम्ही सुरुवातच केलेली आहे आणि त्या सुरुवातीमध्ये तुम्हाला डिमॅट अकाउंट म्हणजे काय हे पण माहीत नाही आहे. स्टॉक बाय कसा करायचा, बाय करणं म्हणजे काय, सेल करणं म्हणजे काय, हे जर तुम्हाला माहीत नाही, ब्रोकिंग ॲप असतात, ब्रोकिंग प्लॅटफॉर्म असतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती नसते, मग तुम्ही हे बाय सेल कसं करायचं हेच माहीत नाही तुम्हाला, तर मग तुम्ही काय शिकणार याच्यामध्ये? टेक्निकलचा मोठा भाग असतो, फंडामेंटलचा मोठा भाग असतो, तो पण तुम्हाला माहीत नसतो. मग तुम्ही ह्या कमी कालावधीमध्ये कसं स्टॉक मार्केटला शिकू शकता? तुम्ही काय करताय? फक्त कालावधी कमी बघताय. तुम्ही 6 दिवसांचा कालावधी बघताय आणि घेणारा पण म्हणतो मी तुम्हाला 6 दिवसामध्ये ट्रेडिंग शिकवून देतो. ट्रेडिंगचं स्किल जे असतं ना मित्रांनो, हे ट्रेडिंगचं स्किल प्रत्येकाला जमेल असं नाही आहे. तुम्हाला खोटं वाटेल माझं, ट्रेडिंग प्रत्येकालाच जमेल असं नाही. ट्रेडिंगमध्ये लॉस होत असतात, नेहमी लक्षात ठेवा. ट्रेडिंगमध्ये आपण नेहमी प्रॉफिटेबल असूच शकत नाही, कोणी व्यक्ती नाही. आता तुम्हाला फेक स्क्रीनशॉट दाखवणारे पण खूप व्यक्ती असतात यूट्यूबवरती, इंस्टावरती, फेसबुकवरती. तुम्ही ते बघून त्यांच्याकडे जात असतात. आजकाल तर खूप साऱ्या गोष्टी फेक होत आहे, सर्वांना माहीतच आहे. डेमो ॲप निघालेले आहेत, क्लोन ॲप तयार करता येतात, ज्याच्यामध्ये जे तुमचं चाललेलं लॉस असतो ना, तो पण प्रॉफिटमध्ये दाखवतो. असे पण ॲप बनवले गेलेले आहेत. स्क्रीनशॉट जे असतात त्याला एडिट करता येतं. माझा 10,000 रुपयांचा लॉस असेल, मी त्याला कन्वर्ट पण करू शकतो 1,00,000 प्रॉफिटमध्ये. एडिट करता येतं आजकाल सर्व काही. त्यामुळे या गोष्टीवरती तुम्ही फोकस करायचं. ही जी चूक करतात ना मी क्लासची, स्टॉक मार्केटला सेल्फ स्टडीने पण शिकता येतं असतं, पण त्यासाठी वेळ लागेल. तुम्हाला त्या स्टेप समजल्या पाहिजे. फक्त त्या स्टेप जर तुम्हाला समजल्या तर सेल्फ स्टडीने पण आपण शेअर मार्केट नक्कीच शिकू शकतो. काही गरज नसते मग क्लासची पण. ही एक चूक तुम्ही करत असतात क्लासच्या बाबतीमध्ये. मग तो क्लास कोणता करताय तुम्ही ते पण बघायचं असतं. दुसरी महत्त्वाची चूक कोणती असते माहिती आहे का? एक तर स्टॉक मार्केटमधून मला पैसा बनवायचा आहे ना, मग मला तिथे टिप्स देणारी कोणीतरी व्यक्ती पाहिजे. टिप्स. मग ती टिप्स मिळवण्यासाठी आपण काय करत असतो? आजकाल बहुतेक सारे टेलिग्राम ग्रुप असतात. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होतात तुम्ही. तिथे महिन्याचे तुम्ही 5,000 रुपये, 10,000 रुपये पेड करतात. जर तुम्ही महिन्याला 5,000 रुपये जरी पेड करताय, वर्षाचे ते जर म्हटले तर ते 60,000 रुपये होतात. तुम्ही 60,000 रुपये वर्षाला देतात. कशासाठी? त्याने मला सांगावं की आत्ताच्या वेळेला तू स्टॉकला बाय कर, किंवा तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर आत्ताच्या वेळेला हा कॉल ऑप्शन बाय कर, हा पुट ऑप्शन बाय कर. दुसऱ्यांनी मला सांगायचं आणि ती गोष्ट मी करायची. ही चूक तुम्ही करत असतात. ही टिप्स घेण्यासाठी तुम्ही हे टेलिग्राम ग्रुप जॉईन करतात, पण शेवटी निष्कर्ष काय निघतो त्याचा? की जो तुमचा लॉस होतो आहे तो कंटिन्यू तुम्ही शिकत नाही आहे. टिप्स घेणे म्हणजे स्टॉक मार्केट शिकणे नव्हे. तुम्ही हे शिकत नाही आहे, दुसरा सांगतो आहे ते करताय तुम्ही. मग तुम्ही जर तुमच्या स्वतःमध्ये बदल केला, तुम्ही जर ते स्किल स्वतःमध्ये आणलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. इन्व्हेस्टिंग तुम्हाला जर जमायला लागली, तुम्हाला विचारायची गरज नाही कोणाला की मी कोणत्या स्टॉकला आत्ताच्या वेळेला बाय करू, कोणत्या याच्यामध्ये मी प्रॉफिट बुकिंग करू,
कोणत्या स्टॉकमध्ये मी ॲव्हरेज केलं पाहिजे हे नॉलेज तुम्हाला स्वतःला जमेल, तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही. तर ही तुमची दुसरी चूक होत असते की तुम्ही टिप्सला फॉलो करून काम करत असतात. खूप सारे ग्रुप आहेत आजकाल, ठीक आहे, खूप लोक याच्यावरतीच पैसा बनवून जात आहे. तुम्ही मात्र पैसा बनवत नाही आहे. हे क्लास जे असतात, त्यानंतर हे टिप्स असतात, तुमचा पैसा बनत नाही, पण समोरच्या व्यक्तीचा फार मोठा पैसा बनतो आहे. तुम्ही त्याला करोडपती बनवताय, तुम्ही स्वतः बनत नाही आहे. मग ह्या चुका तुम्ही टाळायच्या असतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, की तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून काम करतात. जसं आपला मित्रपरिवार किंवा आपले नातेवाईक जे असतात ते आपल्याला सांगतात की तू स्टॉक मार्केटमध्ये काम कर बरं, स्टॉक मार्केटमध्ये, आणि त्यामध्ये पण तू काय कर, ऑप्शन ट्रेडिंग कर. ऑप्शन ट्रेडिंग की ज्यामध्ये पैसाच बनत नसतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पैसा बनत नाही. ऑप्शन ट्रेडिंगचं 100% नॉलेज जरी असेल तर लॉस याच्यामध्ये होतच असतो. पण सांगणारे काय सांगतात मित्र, की तू ऑप्शन ट्रेडिंग कर, कारण की त्यांनी एका दिवसामध्ये प्रॉफिट बघितलेलं असतं. इतर दिवस ते पण लॉसमध्येच असतात. त्यांचं फायनल P&L जर आपण बघितलं तर ते लॉसमध्येच असतं. पण ते सांगतात की स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनतो, तू ये, मी तुला डीमॅट अकाउंट करून देतो. मग ते पण घाईने काय करतात, मग इथे एक डीमॅट अकाउंट असतं, त्याला ओपन करून टाकायचं आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने बाईंग सेलिंग करायची. कोणत्याही प्रकारचं नॉलेज आपल्याला नसताना त्याच्यामध्ये त्यांनी एंट्री घेतलेली असते. त्यामुळे काय होतं आहे, त्यांच्याकडून खूप मोठ्या चुका होत आहे. अगोदरच ते स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठा लॉस करून बसतात. मग आपल्याजवळचा असलेला पैसा आहे त्यांचा संपतो आणि शेवटी ते म्हणतात की स्टॉक मार्केटचं काही खरं नाही. ह्या महत्त्वाच्या तुमच्याकडून चुका होत आहे मित्रांनो, की तुम्ही फोकस शिकण्यावरती करत नाही आहे, तर अर्निंगवरती जास्त करताय. मी एक क्लास सांगितलं, तुम्ही कमी दिवसाचे क्लास, टिप्स किंवा मित्रांनी नातेवाईकांनी सांगितलं म्हणून स्टॉक मार्केटमध्ये हे कशासाठी होतं आहे, अर्निंगसाठी फक्त. तुम्ही काय विचार करताय की माझा पैसाच बनला पाहिजे फक्त. तुम्ही हा विचार करत नाही तिथे की मी शिकलं पण पाहिजे त्याला. मग ह्या 2026मध्ये तुम्ही एक संकल्प करा की मी ह्या चुका होऊ देणार नाही. भले माझ्याजवळ क्लासची फी नाही ना, मी जास्त फीस देऊ शकत नाही, सरळ 1-2 वर्षांचा कालावधी द्या, सेल्फ स्टडी करा, खूप माहिती मिळते यूट्यूबवरती. पण आपण मागे नाही आहे, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकता येतात, आपण कोणापेक्षा कमी नाही आहे. आणि वाईट सांगणारे पण खूप आहेत. चांगला माणूस तुम्हाला ओळखता आला पाहिजे क्लास करण्यासाठी, वाईट तर खूपच आहे. मोठमोठे बिझनेस बनवले लोकांनी, हे क्लास वगैरे घेणं हा बिझनेस झालेला लोकांचा. ज्याला 1 वर्षच झालेले असतात मार्केटमध्ये, तो पण क्लास घेतो, शिकवतो तो. हे शक्य नाही मित्रांनो. हे स्टॉक मार्केट शिकण्यासाठी खूप मोठा कालावधी द्यावाच लागतो, प्रत्येकाला द्यावा लागतो. आणि ह्या शेअर मार्केटमध्ये 100% कोणी परफेक्ट नसतं, मी पण नाही आणि कोणी पण नसणार नाही. लॉस प्रत्येकालाच होत असतो, समजलं. मग आता हे तर झालं तुमच्याकडून होणाऱ्या चुका, तुम्ही कोणत्या चुका करत असतात. मग आता हे स्टॉक मार्केट जर मला शिकायचं आहे तर मी कसं शिकलं पाहिजे, त्याच्यासाठी क्लास केला पाहिजे का. आता मी हेच चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे, तर क्लास तुम्ही क्लास केला पाहिजे का. हे बघा, मी तर सर्वात पहिले सांगेल क्लासची गरज नाही तशी. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सेल्फ स्टडीने पण शिकता येत असतात. पण कोणाला वाटतं की मला क्लास करायचा, मग तुम्ही असा क्लास शोधला पाहिजे की ज्या ठिकाणी मला बेसिक गोष्टी पण शिकायला मिळाल्या पाहिजे. कोणत्याही गोष्टीचं एक बेसिक असतं मित्रांनो. जसं आपण शाळेत जातो ना, शाळेत आपण काय डायरेक्ट 10वीला ॲडमिशन घेत नसतो, बरोबर. आजकाल LKG, आजकाल UKG, LKG, नर्सरी, प्ले ग्रुपपासून असतं बघा. मग आपण फर्स्टला जातो, स्टेप्स असतात त्या स्टेप्सनुसार आपण शिकत जातो. आपण शाळेत गेलो म्हणजे का आपण मॅथमॅटिक्सला ताबडतोब शिकत नसतो. पाडे असतात 1, 2, 3, 4, त्यानंतर बेचे पाडे ते शिकत जातो. त्यानंतर बेरीज असते, वजाबाकी असते, गुणाकार असतो, मग भागाकार असतो. असं नाही ना की आपण डायरेक्ट भागाकार करतो आहे. शाळेत गेलो मी फर्स्टला आणि डायरेक्ट भागाकार करायला लागलो, नाही. साधे आपल्याला शब्द लिहिता येत नसतात, ओ आई, आपण ते शिकतो पहिले. म्हणजे त्या बेसिक गोष्टी असतात त्या शिकतो आपण. मग आपण ॲडव्हान्सकडे जात असतो. 5वी नंतरचा टप्पा ॲडव्हान्सचा असतो की इयत्ता 1ली ते 4थी आपण ह्या गोष्टी सर्व शिकत जातो आहे. शब्दरचना कशी करायची असते, वाचायचं, हे सर्व गोष्टी ते बेसिकच झालं ना. मग तसंच आपण स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा येतो ना, एखादा क्लास करतो आहे की तिथं बेसिक पण शिकवलं जातं. तिथं क्लासचा कालावधी जो आहे तो मोठा पण आहे. कालावधी मोठा असेल त्या ठिकाणी मला सर्व शिकायला मिळतं आहे. असा क्लास तुम्ही शोधला पाहिजे. असा नाही क्लास शोधायचा तुम्ही की फक्त त्या ठिकाणी ट्रेडिंगच घेतलं जातं. सकाळी 9:15 वाजले की चला स्टुडंट, कॉल बाय करा, पुट बाय करा, या स्टॉकला बाय करा, याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करा. तुम्ही ते शिकत नाही आहे, तो समोरचं सांगतो आहे तसं काम करताय तुम्ही. स्वतःमध्ये ते स्किल तयार करा तुम्ही.
तुम्ही स्वतःमध्ये ते स्किल तयार केलं तर तुम्हाला कोणाची गरज नाही आहे. मला आत्ताच्या वेळेला मार्केट कसं दिसतं आहे, खाली दिसतं आहे, मी आत्ताच्या वेळेला इन्व्हेस्टिंग केली पाहिजे का, ही डिसिजन तुम्हाला स्वतःला घेता आलं पाहिजे. तुम्हाला दुसऱ्याची गरज पडायला नको. मग असे क्लास तुम्ही शोधा आणि जास्त फीस देऊ नका. सरळ सांगेल तुम्हाला. बहुतेक जण 15-15 दिवस 6-6 दिवसाचे क्लास, तर मी तर म्हणतो काही कामाचेच नाही ते क्लास. आणि मोठा पण क्लास करत असाल 50 ते 60 हजार रुपयांची फीस कोणाला देऊ पण नका तुम्ही. शिकायचं म्हटलं तर एवढ्या मोठ्या फीसची गरज नाही आहे. सरळ असा क्लास शोधा तुम्ही. समोरच्या व्यक्तीचं पण ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. जसं मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो, लाईव्ह घेत असतो, तिथे ऑब्झर्वेशन करणारी लोकं असतात. जसं आपला वर्ग चालतो त्याच्यामध्ये पण मला ऑब्झर्व करणारे कोणीतरी व्यक्ती आहेत, शिकलेले व्यक्ती माझ्यापेक्षा पण जास्त, बरोबर की नाही. मग त्यांना समजतं ना की ही व्यक्ती आपल्याला चांगलं सांगते की वाईट सांगते, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. असे क्लासेस करा तुम्ही जॉईन, काही अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केटमध्ये आपल्याला जर ट्रेडिंग शिकायचं असेल, आपण ट्रेडिंग पण करतो शेअर मार्केटमध्ये, बरोबर. आणि आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट पण करत असतो. या दोन्ही गोष्टी करत असतो. मग जेव्हा आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असते किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असते, तर त्यासाठी आपला टेक्निकलचा आणि फंडामेंटलचा पण अभ्यास पाहिजेच. ठीक आहे. कसं स्टॉक सिलेक्शन करायचं असतं, कोणत्या लेवलवरती करायचं असतं, तर त्यासाठी टेक्निकल कामी येत असतात. ट्रेडिंगसाठी तर टेक्निकल पाहिजेच. पण इन्व्हेस्टमेंटसाठी पण आपल्याला जर चांगल्या लेवलवरती स्टॉक शोधायचा असेल, चीपमध्ये शोधायचा असेल, तर त्या लेवल्स आपल्यासाठी खूप कामी येत असतात. मग ते टेक्निकल आपल्याला माहीत पाहिजे. मग ते टेक्निकल आपण अगोदर शिकले पाहिजे. टेक्निकलमध्ये पण काही बेसिक कन्सेप्ट असतात, त्यांना आपण शिकलं पाहिजे. त्यानंतर कंपन्यांचे फंडामेंटल असतात. बघा, आता फंडामेंटलचा अभ्यास जर म्हटला तर हा खूप मोठा, आपण काही पूर्ण करू शकत नाही. पण मोजक्या काही गोष्टी असतात फंडामेंटलच्या, त्या पण आपण शिकल्या पाहिजे. मग स्टेप्स कशा असतात शिकायच्या, की तुम्ही जो क्लास करणार त्याच्यामध्ये टेक्निकल तुम्हाला शिकवलं गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्हाला फंडामेंटलचा अभ्यास जो असतो तो पण शिकवला गेला पाहिजे. असे क्लास तुम्ही जॉईन करायचे, की जिथे तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे ना, तर मग टेक्निकल मला समजलं पाहिजे. आता ट्रेडिंगमध्ये मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की लॉस होतोच. तुमचं टेक्निकल किती परफेक्ट असलं हे बघा. आपण मार्केटची डायरेक्शन असते त्या डायरेक्शनने चालतो, पण त्या डायरेक्शनने प्रत्येक वेळेला मार्केट चालेलच असं नाही. जसं आत्ताची सिच्युएशन बघा, खूप सारे स्टॉक एका ट्रेंडला पकडून चालतील पण अचानक ते खाली पण येतात. होतं की नाही, असं होत असतं. पण हा अभ्यास फार महत्त्वाचा असतो ट्रेडिंगसाठी पण आणि इन्व्हेस्टमेंटसाठी पण. फंडामेंटल पण तुम्हाला समजले पाहिजे. नाही तर बहुतेक जण काय करतात, इन्व्हेस्टिंग करतात स्टॉक मार्केटमध्ये, पण त्यांनी सिलेक्ट केलेले स्टॉक जे असतात तेच असतात चुकीचे. फंडामेंटली वीक कंपन्या ज्या असतात, त्या कंपन्या प्रॉफिटेबल नसतात, त्यांचं रेव्हेन्यू चांगल्या प्रकारे ते जनरेट करत नसतात, अशा चुकीच्या स्टॉकमध्ये ते एंटर होतात, होल्ड करतात. फायदा काय, मग आपण म्हणतो ना की लॉंग टर्ममध्ये चांगलं वेल्थ क्रिएशन स्टॉक मार्केटमध्ये होत असतं. जर तुम्ही निवडलेले स्टॉकच जर चुकीचे असतील, ते वेल्थ क्रिएशन कसं काय होईल, तुमचा पैसा वाढेल कसं काय. त्यासाठी हे फंडामेंटल कामी येत असतात, की एक चांगली फंडामेंटल कंपनी तुम्ही निवडायची आणि भविष्याचा दृष्टिकोन ठेवायचा, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करायची. भलेही ते काही दिवस खाली राहील पण जाणार वरतीच. खूप सारे स्टॉकची नावं आहेत अशी की ते कोणत्या लेवलला होते आणि आत्ता कोणत्या लेवलवरती मागच्या 10 वर्षांमध्ये. मग त्यासाठी तुमचा हा प्रॉपर स्टडी असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण जमेल. त्यानंतर तुम्ही अगोदर ट्रेडिंग करण्यापेक्षा थोडीशी इन्व्हेस्टमेंटची सवय लावा स्वतःला. बहुतेक जण स्टॉक मार्केटमध्ये येतो आहे फक्त ट्रेडिंगसाठीच. ठीक आहे, भले आपण बाहेर 500 रुपये रोज कमवत असो, ठीक आहे, 500 रुपये दिवसाला कमवतो, पण आशा असते की मला 5-10 हजार मिळाले बस झाले एका दिवसामध्ये. असं कसं शक्य आहे का ते? नाही. इथे पण अभ्यास असतो प्रत्येक गोष्टीचा, तो तुम्हाला करावा लागेल. मग काय करायचं, ज्या पण व्यक्ती बिगिनर असतात, यूट्यूबवरती पण खूप सारे व्हिडिओ असतात, बघा. बेसिक कन्सेप्ट ज्या असतात स्टॉक मार्केटच्या त्या शिकून घ्या पहिले, मग थोडं ॲडव्हान्सकडे जा. मग जेव्हा तुम्ही ॲडव्हान्सकडे जात असतात ना, तिथे बेसिकचा पार्ट असतो आणि ॲडव्हान्स पण असतो, दोन्ही मिक्स होत असतं. मग तिथे मग तुम्हाला चांगल्यापैकी स्टॉक मार्केट समजायला लागतं की हे स्टॉक मार्केट नेमकं कसं काम करतं, मग आपण कसं काम केलं पाहिजे, मला काय सूट होतं आहे, कोणती गोष्ट मी करायला पाहिजे किंवा कोणती गोष्ट मी करायला नको, हे तुम्हाला समजायला लागतं. मग मला सांगा, ते 6 दिवसामध्ये शक्य आहे का, ते 15 दिवसामध्ये शक्य आहे का? अजिबात नाही. मोठा कालावधी तुमचा जाणार म्हणजे जाणारच. मी तर म्हणतो शेअर मार्केट प्रॉपर जर शिकायचं असेल तुम्हाला, तर 3 वर्ष कालावधी तुम्ही
सुरुवातीचा दिलाच पाहिजे. आणि कोणती अपेक्षा नको आहे मग तिथे अर्निंगची, की नाही माझं आत्ता प्रॉफिट बनलंच पाहिजे, मी ताबडतोब पैसा बनवलाच पाहिजे. 3 वर्ष द्या, प्रॉपर द्या, शिका त्याला. तुम्ही स्टॉक मार्केटला चांगल्यापैकी समजायला लागाल. पण हे प्रॉपर 3 वर्ष तुम्हाला द्यावे लागतील. तुमचे रिसर्च असतात, तुमचे ॲनालिसिस असतात, त्यामध्ये सर्व गोष्टी आल्या. माझ्या मते सर्वांना समजलेलं असेल तुम्ही चुका कोणत्या करताय आणि तुम्हाला शिकायचं कशा पद्धतीने. मग तुम्ही म्हणणार आता आम्ही नेमकं कोणाकडे जायचं, माझ्याकडे यायचं का? मी असं म्हणणार नाही, तुम्ही माझ्याकडेच या. खूप सारे यूट्यूब चॅनल असतात जिथे तुम्हाला भाषा समजायला सोपी जाते. ते सर जे शिकवतात तुम्हाला समजायला सोपं जात असतं, तिथे जा तुम्ही, काहीच अडचण नाही आहे. खूप सारे यूट्यूब चॅनल असतात, यूट्यूबवरती खूप व्हिडिओ असतात, बघत चला, सारखे बघा. जिथे भाषा समजायला सोपी, ज्या कन्सेप्ट असतात टेक्निकलच्या, त्या समजायला तुम्हाला सोपं जिथं होतं ना तिथे तुम्ही जायचं. असं नाही की डीपटेकवरती जायचं. ठीक आहे. आणि एक विषय मी काढला होता बघा, की लाँग टर्ममध्ये कसा आपला पैसा बनवत असतो, हे तर तुम्हाला आता समजलेलं असेल. तर लाँग टर्ममध्ये कसं असतं, की समजा तुम्ही 10 स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल, ठीक आहे, ए नावाचा स्टॉक, बी नावाचा, तुमचं स्टॉक सिलेक्शन जर चांगलं असेल, जर तुम्ही आत्ताच्या वेळेला एखादा स्टॉक समजा 300 रुपयाला घेताय, एखादा 500 रुपयाला घेताय, एखादा 450 रुपयाला घेताय, किंवा एखादा तुम्ही 250 रुपयाला घेताय, एखादा तुम्ही 1000 रुपयाला घेताय, असे स्टॉक जे घेत असतात, आता तुम्ही त्यांचे फंडामेंटल बघणार, त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, संधी आल्यास पुन्हा त्यांना बाय करणार. मग हे जे स्टॉक्स असतात हे का 300ला 500ला नसणार आहे. चांगली कंपनी रिकवर होतेच नंतर. मग तो भविष्यामध्ये तुम्ही जर 15 ते 20 वर्षांचा कालावधी जर ठेवला समजा त्याच्यामध्ये, तर हे स्टॉक काही 300ला असणार का? नाही. हा 300चा एखाद्या वेळेला 2000 जाऊ शकतो. 500चा जो असतो तो एखाद्या वेळेला 4000 पण जाऊ शकतो. 450चा आहे तो 2500ला जाऊ शकतो. प्राईस कमी जास्त. एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की 300चा 10 वर्षानंतर तो 100 रुपयाला पण असेल, असं पण होऊ शकतं. पण 1-2 स्टॉकमध्ये होऊ शकतं. पण बाकीचे स्टॉक तुम्हाला इथे चांगले रिटर्न देत असतात. तिथे तुम्हाला मिळत असतो कंपाऊंडिंगचा बेनिफिट. कंपाऊंडिंगचा तुम्हाला फायदा होत असतो. तुमचं वेल्थ क्रिएशन चांगल्या पद्धतीचं होत असतं. त्यामुळे लाँग टर्ममध्ये केलेली गुंतवणूक जी असते ना नेहमी चांगली असते. ठीक आहे. आणि पैसा वाढत जातो. एखादा स्टॉक जर तुम्ही आज 300 रुपयाला बाय करताय, 300 रुपयाला, आपण एक उदाहरण घेऊया, 300 रुपयाला बाय केला, त्याने तुम्हाला एका वर्षामध्ये फक्त 10% रिटर्न दिले असं आपण गृहीत धरूया. 10% फक्त. 300वरती 10% किती झाले? 330. मग आता इथून पुढचे जे रिटर्न मिळणार तुम्हाला याच्यावरती मिळणार 330वरती. याच्यात नाही होणार काउंटिंग त्याचं. ते काउंटिंग इथे होत असतं की 330वरती किती टक्के. यालाच आपण काय म्हणतो असतो? कंपाऊंड इंटरेस्ट, कंपाऊंडिंग म्हणत असतो यालाच आपण. कारण की जर समजा एखादा स्टॉक कालच्या दिवशी क्लोज देत असेल 300 रुपयाला, आज तो गेला 330ला, आज त्याची ही क्लोजिंग प्राईस असणार, ही त्याची असणार क्लोजिंग प्राईस. तर मग इथून पुढचे जे रिटर्न मिळणार आहे तुम्हाला ह्या 330वरती मिळणार. हेच असतं कंपाऊंडिंग. मग त्या कंपाऊंडिंगचा बेनिफिट आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये चांगल्यापैकी मिळवता येत असतो. त्यामुळे लाँग टर्ममध्ये जर तुम्ही अशी गुंतवणूक केली तर मग तुमचे चांगले रिटर्न स्टॉक मार्केटमध्ये नक्की बनत असतात. तर मग बघा, लागा तयारीला तुम्हाला कशा पद्धतीने स्टॉक मार्केट शिकायचं आणि एक प्लॅनिंग करा आपलं की मला अशा पद्धतीने स्टॉक मार्केट शिकायचं आहे. चुकीच्या रस्त्याने मी जाणार नाही. चुकीचा रस्ता असतो नेहमी आपल्याला चुकीनेच घेऊन जात असतो. एक सरळ रस्ता असतो, म्हणजे आपण जे उद्दिष्ट समोर ठेवलेलं असतं त्याने आपण बरोबर जात असतो. चुका नेहमी आपण सुधारण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. असं नको की एक चूक झाली पुन्हा दुसऱ्यासाठी मी तयारच आहे, असं पण व्हायला नको. आणि स्टॉक मार्केट असं असतं मित्रांनो, चांगलं सांगणारे व्यक्ती, मी तुम्हाला मागे पण बोललो, चांगल्या गोष्टी सांगणारे खूप कमी जण असतात. आजकाल दुकानं मांडलेली पूर्ण स्टॉक मार्केटची, तिथं प्रत्येकजण आपला फायदाच बघत असतो. तर मग आपण काय केलं पाहिजे हे पहिलं तुम्ही समजून घ्या. आपण काय करायचं ते तुम्ही स्वतः ठरवायचं असतं. ठीक आहे. तर माझ्या मते हा व्हिडिओ सर्वांना नक्की आवडलेला असेल. मी ज्या पण गोष्टी आजच्या दिवशी ते डिस्कस केलेल्या आहेत त्या सर्वांना समजलेल्या असतील, त्याप्रमाणे तुम्ही काम करायचं. ठीक आहे. चुकीचा मार्ग फक्त पकडू नका, एवढं माझं सांगणं असेल सर्वांना. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओला छानशी कॉमेंट पण करा. कॉमेंट केली तर मला पण आनंद वाटतो. ठीक आहे. मोटिवेशन मिळत असतं. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. जे बिगिनर असतील किंवा जे चुकीच्या पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पण नक्की तुम्ही शेअर करायचा आहे. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.